तुम्ही गुन्हेगार ठरताय, तुम्ही स्वतः मान्य करताय, हे सगळं तुम्हाला सांगावं लागेल. हा माणूस सगळीकडे दिसतोय. तीनच माणसं पुन्हा पुन्हा का दिसतात? इथे परत मी सर्कल केलंय नामकर्णला. बघा, चाकणकर, केसरकर, खरात आणि चौथा माणूस आहे नामकर्ण. या नामकर्णचं केसर कशासाठी हे चौघे आले होते, या फोटोचं रहस्य काय आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे एकदा. तुम्ही परवाच्या दिवशी जे मुद्दे उपस्थित केले ते मुद्द्यांना उत्तर देताना केसर ज्या पद्धतीने बोलत होते त्या बोलण्याचा रोग किंवा एकूणच निष्कर्ष ते एकटे या प्रकरणात नाहीये, आणखी लोक आहेत असा सांगण्याचा त्यांनी एकूण प्रयत्न केला असं आपल्याला वाटतं का? नाही, ते म्हणालेच ना की मी एकटा कुठे, 39 लोक होते, मलाच एकट्याला का टार्गेट करताय, आणि जर असं केलं तर मी सगळ्यांचंच भांडं फोडेन. तर मी तर फोडा म्हणते, फोडा फोडा, पटकन फोडा. दहीहंडी फोडल्यासारखं एकदा भांडं फोडूनच टाका. एकदा कळू देत की कोण कोण आहेत ते सगळे. कारण काल मी पुन्हा एक नवा फोटो बघितला, काय त्या सांगोल्याच्या दीपक आबांचा फोटो बघितला. बरं, त्याही फोटोत पुन्हा खराब दिसतात, चाकणकर दिसतात, त्याही फोटोमध्ये हा माणूस दिसतो. हे फार विशेष आहे. त्यामुळे या नामकरणाचं काय नेमकं रहस्य आहे ते कळलं पाहिजे एकदा. नामकरण आवारे हे 2023 पर्यंत शिवनिका संस्थांचे त्याच्यावरती ते सरचिटणीस होते. अनेक जे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले शिवनिका ट्रस्टचे त्याच्यावरती देखील त्याचं नाव आहे. दुसरीकडे ते सिन्नर सहकारी जे औद्योगिक वसाहत आहे तिथले देखील ते चेअरमन आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही अगोदर जेव्हा आरोप केला होता त्यांचं म्हणणं असं आहे की जे कोणी मंत्री या रस्त्याने जातात तर त्यांना मी तिथे भेटायला घेऊन जात होतो आणि मग ते फोटो मी त्यांच्या बरोबर काढले. अरे वा 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 वा. मग काय यांनी काय पानपोळी टाकली होती, येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणी पाजवत होते? पण ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही एवढी अधिकची माहिती दिली की ते शिवनिका ट्रस्टवर होते, ते औद्योगिक संस्थेशी संबंधित आहेत आणि ते जगदंब संस्थेशी संबंधित आहेत. पण ते सारखे सारखे या फ्रेम मध्ये दिसतात. एखादा कॅबिनेट मिनिस्टर एका माणसाला इतका निवांत वेळ देऊ शकतो का? एखादा कॅबिनेट मिनिस्टर इतका निवांत वेळ का देतोय? त्याचं काम धाम सोडून इथे वेळ का देतोय? तो औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये सिन्नरच्या MIDCत येऊन का बसतो हा माणूस? केसरकरांचं असं नेमकं काय काम होतं? काय आजूबाजूला एखादी साखर शाळा उभी करायची होती, वस्ती शाळा उभी करायची होती, एखादा शैक्षणिक उपक्रम होता, नेमकं काय विषय होता? याचं उत्तर केसरकर अधिक चांगलं देऊ शकतात. बाकी नामकरणाची उत्तरं काय घ्यायची ती पोलीस ठरवतील. नाहीतरी पोलिसांनी आज माझ्या माहितीप्रमाणे आजी माझी लोकांना सगळ्या शिवनिकाच्या समन्स बजावलेला आहे. काही केसरकर ज्यावेळेस शिर्डीला येत होते दौऱ्याला त्यावेळेस ते सातत्यानं शिवनिका संस्थांमध्ये यायचे. आम्ही सुद्धा त्यांच्या बातम्या कव्हर केलेल्या आहेत. आणि नामकरण आवारे यांनी असं म्हटलंय की एकूणच खरात यांचे सगळे उद्योग बघून मी 2-3 वर्षांपासून त्यांच्यापासून दूर झालोय. त्यांच्या संस्थांमधून मी राजीनामा दिलाय आणि माझ्या पतसंस्थेतून पण त्यांनी राजीनामा दिला. आमचे संबंध संपलेले आहेत. परंतु केसरकरांचा काळ हा मागच्या 3 वर्षाचा काळ आहे, हे लक्षात घ्या. केसरकरांचा काळ जर असं म्हणत असतील आवारे तर केसरकर शिक्षण मंत्री होते ते मागच्या 3 वर्षातच होते. कारण माणसं मंत्री झाल्यावरच कोट जास्त घालतात. केसरकरांच्या सोबतचा मंत्री असतानाच्या कार्यकाळातला फोटो आहे. याची सॉफ्ट कॉपी माझ्याकडे आहे. त्या सॉफ्ट कॉपीचे डिटेल्स काढले की तो फोटो किती तारखेला किती वाजता काढलाय हे सुद्धा टायमिंग निघतं. त्यामुळे याच्यामध्ये ते लपवाछपवी करू शकत नाहीत. त्याची उत्तरं पण मी आवारेला आता प्रश्नच विचारत नाही, मी प्रश्न आता केसरकरला जास्त विचारते. तुम्ही जे बोलत आहात